नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण नीट UG 2026च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जे महत्त्वाचे बदल झालेले आहेत, जे MCCकडनं केलेले आहेत, ते आता आपण बघणार आहोत. मेन 3 बदल केलेले आहेत. एक ऑनलाईन रेजिग्नेशन, सेकंड अपग्रेडेशनविषयी आणि तिसरं NRI. त्यातला पहिला आहे ऑनलाईन रेजिग्नेशनविषयी. म्हणजे पूर्वी एखाद्या कॉलेजमध्ये मिळालेली सीट सोडण्यासाठी किंवा तिला रिझाईन करायची असेल तर कॉलेजला जायला लागायचं, परंतु आता त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रिझाईन करता येईल. म्हणजे एखाद्या मुलाला कॉलेजला सीट मिळाली, त्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि जर त्याला सीट जर सोडायची असेल किंवा रिझाईन करायचं असेल तर त्या कॉलेजला त्याला जावं लागायचं. पण ही कॉलेज बरीचशी लांब असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ जातो आणि म्हणून MCCने आपल्या रूलमध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन रिझाईनसुद्धा करता येईल. आता दुसरा जो नियम आहे तो अपग्रेडेशनविषयी आहे. म्हणजे अपग्रेड करण्यासाठी फिजिकली रिपोर्ट करण्याची गरज नाही, तर ऑनलाईन अपग्रेड करता येईल. याच्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि नियमामध्ये पारदर्शकता येईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे, पण त्याला असं वाटत असेल की त्याला सेकंड राऊंडला चांगलं कॉलेज मिळेल, तर त्याला ते कॉलेज जर अपग्रेड करायचं असेल तर अपग्रेड करण्यासाठी फिजिकली कॉलेजला जायला लागायचं पहिलं. परंतु आता MCCच्या नव्या नियमाप्रमाणे आपण विद्यार्थी ऑनलाईनसुद्धा अपग्रेड करू शकतो. पुढचा आहे NRI. विद्यार्थ्यांना कागदपत्रे जर सबमिट करायची असेल तर कॉलेजला जायला लागायचं, परंतु आता NRI विद्यार्थ्यांना कागदपत्र आता ऑनलाईन सबमिट करता येईल. प्रत्यक्ष कॉलेजला जायची गरज लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल आणि या प्रोसेसमध्ये पारदर्शकता येईल. हे जे आहे ते MCCने काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये केलेले महत्त्वाचे बदल आहेत. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.